कटिबंध. कटिबंध म्हणजे आपली जी पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीचे एकूण किती कटिबंध पडतात. हा आहे आपला पृथ्वीगोल. कशी दिसत आहे ही पृथ्वी तुम्हाला? तर दिसताना ती कशी दिसत आहे, तिची संज्ञा कशी आहे, तिला काय म्हणतात, हे सर्व परीक्षेला याच्यावर प्रश्न आलेले असतातच. त्यामध्ये आपण सर्व कटिबंध आज पाहणार आहोत. उष्ण कटिबंध कोणता आहे, समशीतोष्ण कटिबंध कोणता आहे आणि कटिबंध का आणि कशामुळे पडलेले आहेत, त्याला कटिबंध असे का म्हणतात, हे सर्व यामध्ये आपण आता बघणार आहोत. सर्वप्रथम आपली जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी हिचा उगम कसा झाला हे इथून आपल्याला सुरुवात करायचं आहे. या पृथ्वीचे जे नामकरण आहे, हे नामकरण कुणी केलेलं आहे, तर पृथ्वी हा जो शब्द आहे किंवा भूगोल हा जो शब्द आहे, मग तो कोणताही भूगोल असो, राज्याचा असो, जगाचा असो, एखाद्या देशाचा असो, भूगोल. भूगोल म्हणजे पृथ्वी गोल आहे, जमिनीवर आहे म्हणून त्याला भूगोल म्हटलं. परंतु भूगोल नावाचा ही जी संज्ञा आहे, ही संज्ञा सर्वप्रथम या शब्दाचा शोध कुणी लावलेला आहे. भारतामध्ये आपण याला भूगोल असं म्हणतो, परंतु ह्या ज्या शब्दाचा शोध आहे, युनान या देशातील एका संशोधकाने याचा शोध लावलेला आहे. कोणता देश? युनान या देशातील हिकेटियस नावाच्या, नाव लक्षात ठेवायचं त्याचं. अनेक वेळा पेपरला हा प्रश्न आलेला असतो, कुणी हा शोध लावलेला आहे, तर त्याचं नाव आहे हिकेटियस. काय नाव आहे? हिकेटियस. या ठिकाणी लिहित आहे म्हणजे तुम्हाला थोडस लक्षात येईल. हे नाव बघा, हिकेटियस या संशोधकाने, या शास्त्रज्ञाने आपल्या या हा जो म्हणजे ही जी सगळी प्राकृतिक रचना आहे वगैरे याचा अभ्यास ज्यामध्ये केलेला असतो, त्या भूगर्भ शास्त्रज्ञाने आपले पृथ्वीचे वर्णन नावाचे पुस्तक काढले. त्याला मराठीमध्ये पृथ्वीचे वर्णन म्हणतात. तुम्हाला युनान या देशामध्ये मराठी कशी होती नाही, त्याने जस्ट पिरियड्स नावाचं पुस्तक लिहिलं, त्याला आपण मराठीमध्ये पृथ्वीचं वर्णन असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे भौगोलिक तत्वांना त्याने क्रमबद्ध केलं आणि त्यातूनच भूगोल या शब्दाचं नामकरण झालेलं आहे. हे कुणीही विसरायचं नाहीये. अशा प्रकारे परीक्षेला विचारलं जातं, भूगोलाचा जनक कोण? तर भूगोलाचा जो जनक आहे तो आहे हिकेटियस. हे पेपरला येतच, लक्षात ठेवायचं. भूगोलाचा जनक कोण? तर भूगोलाचा जनक कोण? हिकेटियस नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्याला भूगोलाचा जनक असे म्हणतात. त्याने पृथ्वीचे वर्णन नावाचा एक ग्रंथ लिहिला, त्यामध्ये सर्व पृथ्वीचं वर्णन केलेलं आहे. भौतिक भूगोलाचा वेगवेगळे जनक आहेत. भौतिक भूगोलाचा जनक कोण? तर तो आहे पोलिडोनियम. आणि आधुनिक भूगोलाचा जनक आहे अलेक्झांडर ऑन हॅम्बोल्ट. त्यानंतरचे निश्चयवाद प्रत्येकाने केलेले आहेत. कुणी जुना निश्चयवाद केला, कुणी नवीन निश्चयवाद केला, कुणी कोण भूगोलाचे संस्थापक आहे. व्यवस्थित भूगोल तथा जिओग्राफी हा शब्द, जिओग्राफी आपण याला इंग्लिश मध्ये भूगोलाला काय म्हणतो? जिओग्राफी. तर जिओग्राफी नावाचा हा जो शब्द आहे, हा शब्द इरॅस्टोथेनिसने शोधून काढलेला आहे. हिकेटियस आणि इरॅस्टोथेनियस या दोन व्यक्तीच भूगोलामध्ये प्रामुख्याने विचारलेले असतात. इरॅस्टोथेनिस नावाची व्यक्ती, इरॅस्टोथेनिस. तर याने काय केलं? इरॅस्टोथेनियस याने काय काम केलेलं आहे? त्याने व्यवस्थित भूगोल किंवा जिओग्राफी हा शब्द सुचविला. आणि पुढे बघा आता काय काय झालेलं आहे. विश्वनिर्मितीचा सिद्धांत मांडला. सगळ्यांनाच माहिती असेल की महाविस्फोटाचा सिद्धांत. महाविस्फोटाचा सिद्धांत हा कशासाठी आणि कुणी मांडलेला होता बरं? तर महाविस्फोटाचा सिद्धांत म्हणजेच त्याला आपण बिग बँग थिअरी या नावाने ओळखतो. 1920 साली अलेक्झांडर फ्राइडमन, ॲबे जॉर्ज लॅमेत्री आणि त्यांच्या सोबतच्या काही मित्रांनी म्हणजे टीमने मिळून हा महाविस्फोटाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार त्यांनी पूर्वी अवकाशामध्ये पदार्थ कसे संकुचित होते हे त्या काळामध्ये सिद्ध केलेलं आहे. आणि अंतर्गत स्फोटामुळे हे जे घटक आहेत हे कसे तयार झाले, म्हणजे वेगवेगळ्या तुकड्यांचे रूपांतर अवकाशातले घटक, तारे, ग्रह यामध्ये कसे झाले, तारे कसे तयार झाले, दीर्घिका कशा तयार झाल्या, ग्रह कसे तयार झाले, या सर्वांना सामावून घेणारे अनंत विराट पोकळी म्हणजेच विश्व होय. याला विश्व का म्हणतात? हे सर्व या बिग बँग थिअरीतून त्यांनी ते गुढ जे आहे ते उलगडून काढलेलं आहे. खगोल म्हणजे काय? ख म्हणजे काय? ख म्हणजे आकाश आणि गोल म्हणजे
त्यामध्ये असणारे जे गोलाकार ग्रह वगैरे आहेत ते त्यालाच आपण खगोल असे म्हणतो. म्हणजेच आकाशात आपण जे चांदण्या ग्रह जे बघतो आपल्यापासून खूप दूर आहेत. चंद्र, सूर्य हे जरी चंद्र तर त्यापेक्षा जवळ आहे. परंतु हे जे ग्रह आणि चांदणे आहेत हे आपल्यापासून फार दूर अंतरावर आहेत. त्यांचे गोल आकार आपण फक्त पाहू शकतो. यालाच आपण खगोल असे म्हणतो आणि यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? खगोलशास्त्र असे म्हणतात. अशा प्रकारे हे असणारं खगोल आणि खगोलशास्त्र आहे. विश्व म्हणजे द युनिव्हर्स. विश्व ही फार मोठी संकल्पना आहे. या विश्वामध्ये 100 अब्जांपेक्षाही अधिक आकाशगंगा म्हणजे गॅलॅक्सीज आहेत किंवा तारामंडळे आहेत. आकाशगंगा या हजारो किंवा लाखो ताऱ्यांचा समूह असून या समूहालाच आपण आकाशगंगा असे म्हणतो. याला इंग्लिशमध्ये गॅलॅक्सी या नावाने ओळखलं जातं. आपल्या जर सूर्यमालेचा आपण विचार केला तर ह्या सूर्यमालेचा विस्तार किती आहे? सूर्यमाला म्हणजे आपल्या विश्वातील एक ठिपकाच आहे आणि सूर्य त्यातील एक तारा आहे. सूर्य हा तारा आहे तर या सूर्याच्या मुळेच आपण सर्व सजीव सृष्टी जिवंत आहे. या सूर्य हा किती महत्वाचा आहे. तारा जरी असला तरी आपण सूर्य हा घटक स्पेशली बघताना शिकणार आहोतच. तर हा जो सूर्य आहे, हा जो सूर्यमाला विश्वातील एक ठिपका आहे. हा जो ठिपका आहे हा 12×10⁹ इतका किलोमीटर विस्तार असलेला ही सूर्यमाला आहे. 10चा कितवा घात 9वा घात हे स्पेशली शिकवताना तुम्हाला डिटेल्स मध्ये याचं गुढ उलगड होऊन सांगितलं जाईल. प्रकाश वर्ष म्हणजे काय? जी आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वी कोणत्या म्हणजे ग्रहाच्या भोवती फिरत असते? पृथ्वी ही सूर्याच्या भोवती फिरते. या ठिकाणी बघा. हा सूर्य आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधील जे अंतर आहे, हे अंतर मोजण्याचे जे साधन आहे त्याला काय म्हणतात? प्रकाश वर्ष. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान जे अंतर मोजलं जातं, त्या अंतराचं साधन किंवा युनिट काय आहे? तर ते आहे प्रकाश वर्ष. या युनिटने ते म्हणजे हे ॲस्ट्रोनॉमिकल युनिट आहे. यामुळे हे अंतर मोजलं जातं. हे अंतर मोजण्याचं ते एकक आहे. एक प्रकाश वर्ष म्हणजेच किती? 60,000 ॲस्ट्रोनॉमिकल युनिट त्याला म्हटलं जातं. 60,000 नीट लक्षात ठेवायचं. पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यानचे जे अंतर आहे, हे 1 ॲस्ट्रोनॉमिकल युनिट आहे. अति विशाल अंतर मोजण्याचं हे एक युनिट म्हणजे प्रकाश वर्ष आहे. प्रकाश वर्षाचा वेग हा किती असतो? 3 लाख. नीट लक्ष द्यायचं. काय? 3 लाख. काय पण 3 लाख? प्रकाश वर्ष कसं मोजलं? सेकंद. 3 लाख किलोमीटर पर सेकंद अशा प्रमाणे हे अंतर मोजलं जातं. 3 लाख किलोमीटर पर सेकंद. म्हणजेच 3×10⁵ किंवा आपण याला 3×10⁸ मीटर पर सेकंद म्हणू शकतो. लाखाचा जर विचार केला किलोमीटर पर सेकंदांचा तर याचं पुढे डिवाइड कसं केलेलं आहे? 3×10⁵ किलोमीटर पर सेकंद किंवा 3×10⁸ मीटर पर सेकंद किंवा आपण पारसेकने सुद्धा याचं अंतर मोजू शकतो. अशा प्रकारे सूर्य जो आहे तो पृथ्वीपासून 14.96 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. किती? 14.96 किलोमीटर. अंतर कसं मोजायचं आताच सांगितलेलं आहे. हे कसं लक्षात घ्यायचं आहे की सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो या सेकंदावरून आपल्याला कळतंय. 3 लाख. बघा इथे 3 लाख किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर तर 14.96 कोटी किलोमीटरला किती लागत असेल हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी. हे पण सूर्य शिकवताना डिटेल्स मध्ये सांगितलं जाईल. सूर्य हा घटक वेगळा आहे. सूर्याभोवती फिरणाऱ्या ज्या खगोल आहेत त्यांना ग्रह म्हणतात आणि हे एक सूर्यकुल आहे. या सूर्यकुलामध्ये हे सर्व प्रकारचे ग्रह वेगवेगळे असतात. यापैकी जे 8 ग्रह आहेत त्या 8 ग्रहापैकी फक्त एकाच ग्रहावर मानव वस्ती आहे. इतर ग्रहांवर मानव वस्ती नाही. त्यामध्ये असणारे जे दीर्घिका वगैरे आहेत ह्याच्यावर जास्त काही विचारलं जात नाही. परंतु खगोलामध्ये काय काय असतं हे मात्र परीक्षेला आलेलं असतं. त्यामध्ये असणारी आकाशगंगा, बटुक ग्रह, उल्कापात कसे होतात, धूमकेतू म्हणजे काय, कृष्णविवर म्हणजे काय, हे सर्व सूर्यकुल शिकवतानाच मी तेव्हा तुम्हाला सांगेल. तेव्हा सर्वांनी नीट लक्ष द्यायचं सूर्यकुलामध्ये.
आपण फक्त आता पृथ्वीचे कटिबंध या ठिकाणी बघूया, म्हणजे बरंचसं काही लक्षात येऊन जाईल. विषुववृत्त बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पूर्व पश्चिम दिशेने जाणारी जी काल्पनिक रेषा असते, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून म्हणजे कुठून? पृथ्वीच्या पृष्ठभागापासून म्हणजे हा जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे याच्या मध्यातून जाणारी जी काल्पनिक वर्तुळाकार रेषा आहे, त्या रेषेला विषुववृत्त असे म्हणतात. आणि त्या विषुववृत्ताचा जो परिघ आहे, हा परिघ 4, बघा लक्ष द्या, 40,076.16 किलोमीटर असा हा विषुववृत्ताचा परिघ आहे. 4000 किती? 76.16 किलोमीटरचा असणारा हा विषुववृत्तीय परिघ. या विषुववृत्तामुळे काय होते? एखाद्या स्थळाचे निश्चित स्थान आणि हवामान याबद्दल आपण माहिती सांगू शकतो. विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे काल्पनिक वर्तुळ आहे. आपण फक्त पृथ्वीची एकच बाजू पाहत आहोत, याच्या मागे सुद्धा असंच आहे. म्हणजे हा भाग गोलाकार आहे, वर्तुळाकार आहे. पृथ्वीच्या विषुववृत्त नेहमी काय करते? पृथ्वीचा जो हा आस आहे, ह्या आसासोबत ते नेहमी काटकोन करत असते. यामुळेच हे लक्षात घ्यायचं आहे की पृथ्वी ही तिच्या आसाभोवती ही कललेली आहे. या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे 2 भाग पडत असतात. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत उत्तर गोलार्ध आहे, तर दक्षिण ध्रुवापर्यंत दक्षिण गोलार्ध आहे. यालाच विषुववृत्ताला 0 अंशाचे अक्षवृत्त असे म्हटले जाते. आडवे आहे म्हणून त्याला आपण अक्षवृत्त म्हणूया, किंवा म्हणूया म्हणण्यापेक्षा म्हणतातच. विषुववृत्ताला समांतर असणाऱ्या ज्या काल्पनिक अशा आडव्या सरळ रेषा असतात, या रेषांना काय म्हटलं जातं? अक्षवृत्त म्हटलं जातं. असेही आपल्या पृथ्वीवर एकूण अक्षवृत्त किती आहेत? 5. यामुळेच पृथ्वीचे 5 कटिबंध पडत असतात. याचे जे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य आपल्याला हे महत्वाचं आहे की एखाद्या स्थळाचे स्थान आपण निश्चित करू शकतो. म्हणजे एखादं शहर आहे, समजा मुंबई हे शहर आहे किंवा दिल्ली हे शहर आहे, हे कोणत्या अक्षांशावर आहे हे आपण यावरून निश्चितपणे सांगू शकतो. जसं की दिल्ली हे शहर आहे, हे 29 अंश अक्षांशावर वसलेले आहे. हे आपण 100% सांगू शकतो, सत्य आहे म्हणून. तर हे अक्षवृत्तामुळेच आपण सांगू शकतो. अशा पृथ्वीवर, आपल्या पृथ्वीवर एकूण अक्षवृत्त किती आहेत, असा प्रश्नही परीक्षेला नेहमी आलेला असतो. तर पृथ्वीवर एकूण अक्षवृत्ते ही किती आहेत? महत्वाची 3च आहेत सर्वात मोठी, परंतु सर्व मिळून एकूण अक्षवृत्ते आहेत 181. कारण इकडे 90 येतात वरती, खाली येतात 90 आणि हे सर्वात मोठं असणार आहे का? याप्रमाणे पृथ्वीवर एकूण अक्षवृत्ते हे 181 आहेत. उत्तर गोलार्धामध्ये 90, दक्षिण गोलार्धामध्ये 90 आणि हे एक जे आहे ते अशा प्रकारे एकूण जे विषुववृत्त आहेत, अक्षवृत्त आहेत ते 181 आहेत. हे अक्षवृत्ताच्या उल्लेखामुळे आपण काय करू शकतो? एखाद्या स्थळाचे स्थान कुठे आहे आणि कसे आहे हे आपल्याला समजते. अक्षवृत्ताच्या आधारे नकाशाकारांना पृथ्वीचे हवामान, वने, शेती, मृदा इत्यादी काल्पनिक विभाग तयार करण्यासाठी नेहमी मदत होत असते. आणि सर्व अक्षवृत्ते ही पृथ्वीच्या आसाशी काटकोन करीत असतात. म्हणजे पृथ्वी तिच्या आसाभोवती कललेली आहे, हे आपण एक वैश्विक सत्य सर्वांना सांगू शकतो आणि आपणही स्वतः समजून घेऊ शकतो. सर्व अक्षवृत्तामध्ये सर्वात मोठं असणारं अक्षवृत्त कोणतं आहे? विषुववृत्त आहे. तर याला आपण काय म्हणत असतो बघा, आता मोजताना काय करायचं असतं, यामध्ये अक्षांशामध्ये ते नेहमी मोजायचं असतं. अक्षांशामध्ये कसं मोजायचं असतं? अक्षांश म्हणजे काय? अक्षवृत्ताचे विषुववृत्तापासूनचे जे अंतर आहे, अक्षवृत्ताचे विषुववृत्तापासूनचे जे अंतर आहे ते अशा अशा अंशामध्ये मोजलं जातं. हा जो दिसतोय तुम्हाला या ठिकाणी एक डॉट, या डॉट मध्ये ते नेहमी मोजलेलं असतं. मग हे कसं मोजलेलं असतं? याला काय म्हणतात? याला म्हणतात अक्षांश. रेखांश नाही बरं का, अक्षांश. आडवी आहेत म्हणजेच अक्षांश आणि उभी आहेत म्हणजेच रेखांश. अक्षांश अंश, मिनिट आणि सेकंदामध्ये मोजलेलं असतं. आता अंश, मिनिट म्हणजे मिनिट
अंश आणि सेकंदामध्ये कसं मोजलं जातं हे तुम्हाला पुढे सांगेलच. परंतु या पृथ्वी तलावर असणारी महत्वाची अक्षरवृत्ते कोणती कोणती आहेत हे आपण या ठिकाणी पाहूया. विषुववृत्त, शून्य अंशाचं विषुववृत्त. त्यानंतर विषुववृत्ताच्या उत्तरेकडे असणारं हे मकरवृत्त 23.5 अक्षांशावर ते आहे. कर्कवृत्त 23.5 अक्षांशावर आहे विषुववृत्ताच्या उत्तरेकडे. त्यानंतर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे 66 अक्षांशावर असणारं हे आर्किटक नावाचं वृत्त. आर्किटक हा महासागर आहे. या ठिकाणी संपूर्णपणे बर्फाच्छादित प्रदेश आहे. हे आपण पुढे पाहूया. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे असणारं हे आहे मकरवृत्त 23.5 अक्षांशावरच ते आहे. हे उत्तरेकडे आहे, हे दक्षिणेकडे आहे. फरक या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचा असतो. त्यानंतर अंटार्क्टिक जे वृत्त आहे हे आहे 66.5 अक्षांशावर. इकडे जेवढ्या आर्किटक आहे त्याच्या विरुद्ध बाजूला अँटी म्हणजे विरुद्ध अँटी आर्किटक म्हणजे अंटार्क्टिक याला म्हटलं जातं. हे 66.5 अक्षांशावर तो आहे. याप्रमाणे त्याचं अंतर कसं मोजलं जातं, याला हे कर्कवृत्त, हे मकरवृत्त, हे विषुववृत्तापासून समान अंतरावर आहे. हे दोन्हीही हे लेक्चर आपलं स्टॉप होईल. आता दुसरी लिंक लगेच येईल. या ठिकाणी आज थोडासाच भाग आपल्याला याचा घ्यायचा होता. नंतर पण थोडंसंच घ्यायचं आहे तुम्हाला, तेव्हा सांगितलं जाईल आणि मग लेक्चर तिथे स्टॉप होईल.